सध्या जगात अराजकता वाढत चालली आहे। एकीकडे रशिया युक्रेन युद्ध सुरूच असताना मिडल ईस्टमध्ये इस्रायल विरुद्ध इराण अशा युद्धाचा भडका उडालाय। इस्रायलनं सिरियावर पुन्हा हल्ला केला। अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये चीनमध्ये नुकतीच SCO राष्ट्रांची परिषद झाली। या बैठकीला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा उपस्थित होते। भारत आणि चीन संबंध सुधारत असल्याचं वक्तव्य जयशंकर यांनी केलं। खरंच भारत चीन संबंध सुधारत आहेत का? भारताचे आणि चीनचे संबंध सुधारत आहेत असं वक्तव्य जयशंकर यांनी केलं आणि त्यामुळे आता हिंदी चीनी पुन्हा एकदा भाई भाई असं म्हणायचं का, असाही सवाल भारतीयांच्या मनात आहे। तर खरंच भारत आणि चीन संबंध सुधारतायत का? चीनला भारताकडून नेमकं काय हवंय? या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉक्टर विजय खरे सर। खरे सर, आधी तर स्वागत तुमचं पुढारी न्यूजमध्ये। सर, भारत आणि चीन यांच्यामध्ये खरंच संबंध सुधारतायत का, या प्रश्नावर आधी बोलावं लागेल। भारत चीन या दोन्ही राष्ट्रांच्या दरम्यान अप्स अँड डाऊन ज्याला म्हणतो त्या पद्धतीचे आपले संबंध आहेत। गलवान नंतर आणि आता सध्याच्या अमेरिका चीन संघर्षाच्या आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीनंतर जून महिन्यामध्ये आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि जुलै महिन्यामध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चीनमध्ये शांघाय कोऑपरेशनच्या ऑर्गनायझेशनच्या निमित्ताने व्हिजिट केली आणि ती भेट दिल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत चीनच्या संदर्भामध्ये जे स्टँड ऑफ होतं किंवा ज्या पद्धतीचे दोन्ही देशांच्या दरम्यान कुठलाही संपर्क नव्हतं, एक प्रकारे सामरिक चर्चा नव्हती, ती होण्यास सुरुवात झाली। या दोन्ही देशांच्या मध्ये साधारणतः या दोन्ही नेत्यांनी विशेषतः जयशंकर आणि अजित डोवाल यांनी दहशतवाद काउंटर टेररिझमच्या संदर्भामध्ये भारत चीनची भूमिका जी आहे, म्हणजे चीन थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन करणार नाही, त्याचबरोबर दहशतवादाच्या संदर्भामध्ये चीन कुठली पाकिस्तानला मदत करणार नाही आणि आपली जी भूमिका आहे भारताची ती दहशतवादाच्या विरोधात झिरो टॉलरन्सच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर रिजनल स्टॅबिलिटी जी आहे, म्हणजे दक्षिण आशिया आणि इतर जे विभागीय क्षेत्रीय एक स्थैर्य आहे याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी प्रयत्न केलेले आहे। आणि हे करत असताना एक पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट हा कसा वाढेल किंवा त्या ठिकाणी पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट होत असताना त्या ठिकाणी ट्रेड जो आहे हा ट्रेड कसा वाढेल, त्याचबरोबर रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत याच्या संदर्भामध्ये आपल्याला जी गरज आहे ती कशी भागवता येईल इत्यादी विषयावर या ठिकाणी चर्चा झालेली आहे। आणि त्याचबरोबर या दोन्ही नेत्यांनी बॉर्डर मॅनेजमेंट जे आहे, म्हणजे गलवाननंतर जो काही स्टँड आला त्यांची जी रिप्रेझेंटेटिव्ह जी यांची जी डिस्कशन आहे ते वाढावं यासाठी स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह टॉक यांची करण्यात यावी आणि स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन आणि मेसेजिंग जे आहे हे व्हावं यासाठी या दोन्ही नेत्यांनी भारत चीन च्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे। आणि या निश्चितच या चर्चेचा एक आमूलाग्र बदल या दोन्ही देशांच्या दरम्यानमध्ये होऊ शकेल। बरं सर, भारत चीन संबंधांविषयी बोलताना मग या संबंधांमध्ये अमेरिकेची नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण आपण अमेरिकेच्या अधिक जवळ जाताना दिसतोय आणि त्याचा चीन आणि भारत यांच्या संबंधांवर काही परिणाम होऊ शकेल? अमेरिकेचा जो रोल आहे तो अतिशय महत्त्वाचा आजही आहे। जरी आपण म्हणत असतो की ट्रम्पच्या ध्येयधोरणाविषयी आपण टीका टिप्पणी जरी करत असतो तरी त्या ठिकाणी इनडायरेक्टली अमेरिकेचं जे प्रेशर आहे, म्हणजे शांघाय कोऑपरेशन याच्यामध्ये जी चर्चा होती की डॉलरायझेशनचं, त्या संदर्भामध्ये लगेचच नॅटोच्या प्रमुखांनी आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्या ठिकाणी भारतासह ब्राझील आणि इतर देशांना धमकी दिली की तुम्ही जर तशा पद्धतीचं रशिया आणि यांच्यासोबत ट्रेड केला तर कदाचित आम्ही तुमच्यावर एक सँक्शन्स लादू, अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे आजही अमेरिकेचा जो रोल आहे या दोन्ही देशांच्या दरम्यान फार महत्त्वाचा आहे। अलीकडे
एवढ्या काही दिवसांमध्ये रशिया आणि चीन यांची जी जवळीक जरी निर्माण झाली असली तरी चीन आणि अमेरिका यांच्यातला जो संघर्ष आहे तो संघर्ष पुन्हा जास्त होऊ नये किंवा त्याच्यामध्ये त्या संघर्षाचं व्यवस्थापन करण्यासाठी चीनही प्रयत्न करतो आहे आणि अमेरिकाही प्रयत्न करतो आहे आणि म्हणून अमेरिकेचा जो रोल आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि भारत चीनच्या दरम्यान जरी डायरेक्टली इन्व्हॉल्व नसेल तरी अमेरिका त्या ठिकाणी भारताच्या आणि चीनच्या मध्यस्थी करून हा प्रश्न कशा पद्धतीने हे करता येईल यासाठी प्रयत्न करण्याची एक दिशा आपल्याला पाहावयास मिळते. बरं सर, भारत आणि चीन संबंध हे सुधारत आहेत असं आपण म्हणतोय, मात्र अलीकडच्या काळामध्ये तिबेटवरून भारत आणि चीनमध्ये वाकयुद्ध रंगलेली सुद्धा पाहायला मिळाली. भारताची या संदर्भातली नेमकी भूमिका काय? तिबेटच्या बाबतीमध्ये भारताची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. त्या ठिकाणी तिबेटच्या अंतर्गत बाबीमध्ये भारत इंटरव्हेन्शन करणार नाही, परंतु तिबेटवर चीन आक्रमण करणार नाही यासाठीही भारत लक्ष देत आहे आणि सांस्कृतिक पातळीवर ज्या पद्धतीचे भारत आणि तिबेटचे संबंध आहेत ते तसेच टिकवता येतील, ते तसेच राहतील यासाठी भारत प्रयत्न करीत आहे. आणि दुसरीकडे मात्र चीन तिबेटच्या प्रश्नावर ॲग्रेसिव्ह पाहावयास मिळतो आहे. विशेषतः दलाई लामाची घोषणा ही चीनमधून होणार नाही अशी ज्यावेळेस दलाई लामांनी घोषणा केली तेव्हापासून आपल्याला तिबेटच्या प्रश्नावरून भारत चीन संघर्ष हा कदाचित पुढील कालामध्ये अधिक तीव्र होताना पाहावयास मिळेल. बरं, धन्यवाद खरे सर तुम्ही केलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी आणि पुढारीला दिलेल्या या वेळासाठी.